हॅलो अँड वेलकम माय डिअर स्टुडंट्स. आज आपण जर्नल्स मध्ये ॲक्रिअल रिलेटेड एंट्रीज बघणार आहोत. सो व्हॉट डू यू मीन बाय ॲक्रिअल? तर ॲक्रिअल कन्सेप्ट म्हणजे काय? आपण जेव्हा कन्सेप्ट आणि प्रिन्सिपल्स पाहिली ना, त्यावेळेला मी तुम्हाला ॲक्रिअल कन्सेप्ट शिकवलेली होती. मी परत एकदा सांगते ॲक्रिअल कन्सेप्टचा अर्थ काय आहे. सो ऑल एक्सपेन्सेस अँड इन्कम्स इन अ बिझनेस रिलेटेड टू वन अकाउंटिंग इयर आर रेकॉर्डेड इन द बुक्स. हे तर तुम्हाला माहिती आहे. आपण जेव्हा बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये लिहितो म्हणजे अकाउंट रायटिंग करतो त्यावेळेला आपण सुरुवात करतो जर्नल पासनं. हे जे जर्नल एंट्रीज आपण पास करतो ह्या कुठल्या तरी एका पर्टिक्युलर अकाउंटिंग इयर साठी पास केलेल्या असतात. सो 1 एप्रिल 2020 टू 31 मार्च 2021. सो हे जे फायनान्शियल इयर 12 महिन्यांचं असतं, फायनान्शियल इयर म्हणतो आपण त्याला किंवा अकाउंटिंग इयर, त्या 12 महिन्यांसाठी आपण बुक्स ऑफ अकाउंट मेंटेन करत असतो. इररिस्पेक्टिव्ह ऑफ द फॅक्ट दॅट, काय फॅक्ट आहे, whether the income is received or not, whether the income is actually received or not and the expenditure is also paid or not. दोन कन्सेप्ट सांगितले मी तुम्हाला. फर्स्ट कन्सेप्ट ह्याच्यामध्ये काय होते की ऑल द एक्सपेन्सेस अँड इन्कम्स आर रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट फॉर अ पर्टिक्युलर फायनान्शियल पीरियड, फायनान्शियल इयर, irrespective of the fact that whether the income is actually received or not and the expenditure is actually paid or not. ह्याचं मी एक एक्झाम्पल देते तुम्हाला. आपण परचेसेसच्या एंट्रीज बघतो की नाही. सो परचेस्ड गुड्स ऑन क्रेडिट, परचेस गुड्स वर्थ ₹50,000, हाफ ऑफ द अमाऊंट पेड इन कॅश. आता या ट्रान्झॅक्शन मध्ये तुम्ही एंट्री कशी करता? आता हे तुमचं नेहमीचं ट्रान्झॅक्शन आहे, बरोबर. परचेस कितीचं झालंय? 50,000चं परचेस झालंय. हाफ ऑफ द अमाऊंट इज पेड इन कॅश, म्हणजे कॅशचं ट्रान्झॅक्शन किती आहे? 25,000चं. आणि क्रेडिटचं ट्रान्झॅक्शन किती आहे? 25,000. मग इथे तुम्ही फक्त कॅशची एंट्री करता का? गुड्स परचेस केले ज्याची कॅश दिलेली आहे, पे केलेली आहे, एक्सपेंडिचर पे केलेला आहे, तेवढाच फक्त एंटर करते मी आता गुड्स परचेसेस अकाउंट डेबिट टू कॅश. ज्या वेळेला मी हे उरलेले 25,000 रुपये त्यांना देईन त्यावेळेला मी त्या उरलेल्या 25,000ची एंट्री करेन. असं करतो का आपण? नाही. Goods are already received. The goods have already come into our business. We have processed them. We have converted them into finished goods. We have sold the finished goods. आपण सगळी प्रोसेस पूर्ण केलेली आहे. फक्त एकच त्याच्यात काय आहे की ते जे गुड्स परचेस केले ते ऑन क्रेडिट आहे. द अमाऊंट विल बी सेटल्ड इन ऑन अ फ्युचर डेट, बरोबर आहे. सो हे क्रेडिट ट्रान्झॅक्शन सुद्धा आपण रेकॉर्ड करतो की नाही? एंट्री काय करतो आपण? परचेसेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट आणि टू क्रेडिटर अकाउंट, बरोबर. नेम ऑफ द पार्टी नसेल तर क्रेडिटर अकाउंट असतं. सो ही आपण एंट्री करतो. ह्याच्यात क्रेडिटर हे काय आहे? ॲक्रियूड आहे. ॲक्रियूड म्हणजे काय? आउटस्टँडिंग. द अमाऊंट इज स्टील पेएबल टू द सप्लायर. इट इज आउटस्टँडिंग. इट इज स्टील पेएबल. आउटस्टँडिंगचा अर्थ काय? इट इज ड्यू बट नॉट पेड. ड्यू का? कारण ऑलरेडी गुड्स तर त्यांनी आपल्याला दिलेले, सो आपण त्यांना देणं लागतो. इट इज ड्यू बट इट इज नॉट पेड. याला म्हणायचं आउटस्टँडिंग एक्सपेंडिचर किंवा ॲक्रियुअलचा एक प्रकार आहे. लक्षात आलं? तसंच आपण सेल्स पण करतो. सेल्स करताना जर ह्याच्याच एक्झॅक्टली उलट ट्रान्झॅक्शन कॅश जर काही सेल परचेसच्या ऐवजी सोल्ड असतं तर आपण काय केलं असतं? कॅश अकाउंट डेबिट, डेटर अकाउंट डेबिट. when the goods are sold on credit we create the debtors to sales account, बरोबर आहे का? मग फक्त कॅशची एंट्री करायची का? नाही. वी हॅव सोल्ड द गुड्स ऑन क्रेडिट. वी हॅव ऑलरेडी सोल्ड. गुड्स आर गोइंग आउट, ऑलरेडी गॉन आउट. मग त्याचे द अमाऊंट इज ड्यू फ्रॉम द डेटर बट इट इज नॉट रिसिव्ड. कळलं? अमाऊंट इज ड्यू फ्रॉम द डेटर बट इट इज नॉट रिसिव्ड. गुड्स आर ऑलरेडी गिव्हन टू द डेटर. याला काय म्हणायचं? ॲक्रियुअलचे ट्रान्झॅक्शन. द इन्कम इज ड्यू बट नॉट रिसिव्ड, एक्सपेंडिचर इज ड्यू बट नॉट रिसिव्ड. याला म्हणायचं आउटस्टँडिंग एक्सपेंडिचर किंवा ॲक्रियूड इन्कम किंवा आउटस्टँडिंग इन्कम पण काही वेळेला म्हणतात, पण अप्रोप्रिएट वर्ड आहे ॲक्रियूड इन्कम. कळते? सो हे वेदर इट इज रिसिव्ड ऑर नॉट और वेदर इट इज पेड ऑर नॉट ह्या कन्सेप्टला म्हणायचं ॲक्रियुअल कन्सेप्ट. फॉर एक्झाम्पल गुड्स परचेस और सोल्ड ऑन क्रेडिट मी आता तुम्हाला दाखवलं. टाइप्स ऑफ ॲक्रियुअल्स. ॲक्रियुअल्सचे काय काय टाइप्स असतात? आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. हा, परचेस केलेत गुड्स ऑन क्रेडिट, द एक्सपेंडिचर इज आउटस्टँडिंग. किंवा दुसरा अजून एक एक्झाम्पल घेते. वी हॅव रेंटेड अ शेड.
आपल्याला आपलं बिझनेस चालू करण्यासाठी एखादा ऑफिस पाहिजे किंवा शेड पाहिजे भाड्याने, ती आपण घेतली आहे, आपण 12 महिने ती वापरली, पण ड्यू टू सम रिझन आपण फक्त 11च महिन्याचा रेंट पे करू शकलोय, अजून 12व्या महिन्याचा रेंट पे नाही केलेला आपण, नेक्स्ट मंथ करूया, पण आपण ती शेड यूज केली, युटिलाइज केली, सो विथ द अमाउंट इज ड्यू बट नॉट पेड, that is called as outstanding expenditure. Rent is our expenditure, it is paid to the owner, sorry, it is owed to the owner but we have not paid. Prepaid expenditure, प्रीपेड एक्सपेंडिचर म्हणजे काय, द अमाऊंट इज ऑलरेडी पेड इन ऍडव्हान्स, याला म्हणायचं प्रीपेड एक्सपेंडिचर. मी तुम्हाला प्रत्येक कन्सेप्ट सेपरेटली सांगणार आहे. अक्रूड इन्कम म्हणजे मी आता तुम्हाला सांगितलं की अमाऊंट इज ड्यू बट नॉट रिसिव्ड, अँड इन्कम रिसिव्ड इन ऍडव्हान्स म्हणजे एक्सेस पैसे आधीच मिळालेत, जे इन्कम अजून ड्यू व्हायचंय त्याच्याच आधी ते पैसे मिळालेले. सो हे 4 आहेत टाइप्स ऑफ अकाउंट्स. मी तुम्हाला यातलं प्रत्येक ट्रान्झॅक्शन नीट समजावून सांगणार आहे, त्याची एक्झाम्पल्स घेणार आहे. तोपर्यंत तुम्ही आधी अक्रियल कन्सेप्ट म्हणजे काय हे लिहून घ्या. अक्रियल्स मधला पहिला टाइप आहे आउटस्टँडिंग एक्सपेंडिचर. यालाच अजून काय काय शब्द वापरू शकतात, अक्र्यूड एक्सपेंडिचर, अनपेड एक्सपेंडिचर किंवा एक्सपेंडिचर ड्यू बट नॉट पेड, असे सगळे शब्द वापरता येतात. ठीक आहे. मी मागाशी सांगितलं तसं अप्रोप्रिएट शब्द काय, एक्सपेंडिचर साठी आउटस्टँडिंग म्हणा किंवा अनपेड एक्सपेन्सेस. हा, सो एक्सपेंडिचर इज ड्यू इन द करंट फायनान्शियल इयर बट नॉट येट पेड. करंट फायनान्शियल इयर ज्या इयर साठी आपण अकाउंट रायटिंग करतोय त्या इयर मध्ये हा एक्सपेंडिचर ऑलरेडी ड्यू झालेला आहे बट इट इज नॉट पेड. मगाशी मी तुम्हाला एक्झाम्पल दिलंय, अजून एक एक्झाम्पल देते. मिस्टर ए रेंटेड अ शेड फ्रॉम मिस्टर बी. बी ची शेड आहे, ए नी रेंट केली आहे फॉर अ रेंट ऑफ 10,000 रुपीज पर मंथ. मिस्टर ए पेड रेंट फॉर 9 months and 3 months रेंट इज स्टील अनपेड. टोटल 12 महिने असतात अकाउंटिंग इयर मध्ये, त्यातले 9 months त्यांनी पेमेंट केले, 3 months नाही केलेलं. बरोबर, म्हणजे टोटल 12 months पैकी 9 months आणि 3 months हे पेड आहे, हे अनपेड आहे. आता जे पेड आहे ते किती आहे, 9 into 10,000 म्हणजे 90,000 रुपीज त्यांनी पे केले इन कॅश और बँक, आणि 3 months into 10,000 म्हणजे किती झाले, 30,000 हे स्टील अक्र्यूड आहेत म्हणजे आउटस्टँडिंग आहेत. आता या बाबतीत कसं असतं, आपण जे पे केलेलं आहे त्याची एंट्री आपण ऑलरेडी करून टाकतो. एंट्री काय करतो, कॅश इज गोइंग आउट आणि रेंट इज अवर एक्सपेंडिचर. सो ह्याची एंट्री आपण कशी करणार, डेबिट येणार रेंट अकाउंटला, रेंट अकाउंट इज अवर एक्सपेंडिचर टू कॅश अकाउंट. अमाऊंट काय आहे, 90,000. बरोबर. पण मग या 30,000चं काय, 30,000 ची एंट्री तर करायला पाहिजे. आपलं काय ठरलंय की जर एक्सपेंडिचर करंट फायनान्शियल इयर मध्ये ड्यू होता पण तो पे झाला नाहीये असं असेल तर त्याची एंट्री करायची, हे आपलं ठरलंय. ओके. सो आता ह्याची एंट्री कशी करायची, आउटस्टँडिंग आहे एक्सपेंडिचर, नॉट येट पेड आहे, पण एक्सपेंडिचर कुठला आहे, रेंटचाच आहे. मग अशी आपण कशी एंट्री केली होती, परचेसेस अकाउंट डेबिट टू कॅश टू क्रेडिटर. बरोबर, अशी एंट्री केली की नाही आपण. म्हणजे परचेसेसला पूर्ण 50,000 रुपये आले होते, त्यातले 25,000 रुपये कॅश आणि 25,000 रुपये इज स्टील नॉट पेड, अशी एंट्री केली होती आपण. ओके. मग जसं परचेस अकाउंटला फुल 50,000 गेलं तसं रेंट अकाउंटला सुद्धा फुल 12 into 10,000 1,20,000 जायला पाहिजेत ना. बरोबर की नाही. म्हणजे मग डेबिट कोणाला येणार, रेंटलाच येणार, रेंट अकाउंट डेबिट असंच येणार. अमाऊंट किती, 30,000. टू, आता हा मेन प्रश्न आहे, टू काय लिहायचं. इथे तुम्ही क्रेडिटर क्रिएट करता कारण गुड्सचं ट्रान्झॅक्शन झालेले. When the goods are purchased on credit, we create the creditor. When the goods are sold on credit, we create the debtors. पण मग एक्सपेंडिचरच्या बाबतीत डेटर क्रेडिटर असतात का, असू शकतात, पण ह्याला काय म्हणतात, रेंट आउटस्टँडिंग आहे की नाही, म्हणून आउटस्टँडिंग रेंट अकाउंट असंच क्रिएट करायचं. आउटस्टँडिंग रेंट अकाउंट किंवा अक्र्यूड रेंट अकाउंट किंवा रेंट ड्यू बट नॉट पेड अकाउंट, काहीही म्हणा, शब्दाचे अर्थ एकच होतो की द रेंट इज आउटस्टँडिंग, इट इज स्टील अनपेड. अमाऊंट काय आहे, 30,000. म्हणजे फायनली तुम्ही जर ही एंट्री क्लब केली तर काय येणार, रेंट अकाउंट डेबिट 1,20,000 टू कॅश अकाउंट 90,000 टू आउटस्टँडिंग रेंट अकाउंट 30,000. बरोबर आहे, कळलंय. एंट्री काय करायची, एक्सपेंडिचरलाच डेबिट द्यायचं, दॅट एक्सपेंडिचर हॅज इन्कर्ड.
बट नॉट येट पेड, म्हणून एक्सपेंडिचर तर झालाय म्हणजे एक्सपेंडिचरला डेबिट. कॅश मध्ये केला असेल कॅशला क्रेडिट द्या, कॅश मध्ये नसेल केला आउटस्टँडिंग असेल तर आउटस्टँडिंगला क्रेडिट द्या. सो फायनली आपण जर ह्याची जर्नल एंट्री पास करायची म्हटली तर आपण डेबिट कोणाला देणार आहोत, एक्सपेंडिचर अकाउंट डेबिट टू आउटस्टँडिंग एक्सपेंडिचर अकाउंट. जो कुठला रिस्पेक्टिव्ह एक्सपेंडिचर असेल त्याला, सॅलरी असेल तर सॅलरी अकाउंट डेबिट टू आउटस्टँडिंग सॅलरी अकाउंट. कळलं? अशी एंट्रीज तुम्हाला करायच्या आहेत. हा जो एक्सपेंडिचर आहे तोच इथं लिहायचा, नाही तर रेंट अकाउंट डेबिट टू आउटस्टँडिंग सॅलरी अकाउंट असं नसतं. रेंट अकाउंट डेबिट टू आउटस्टँडिंग रेंट अकाउंट, सॅलरी असेल सॅलरी अकाउंट डेबिट टू आउटस्टँडिंग सॅलरी अकाउंट. आता एक्सपेंडिचर हे आपलं कुठलं नॉमिनल अकाउंट आहे ते तर कळलं. आता मला सांगा आउटस्टँडिंग एक्सपेंडिचर अकाउंट हे कोणतं अकाउंट आहे? आठवत आहे का? जरा रिकॉल करा, अगदी सुरुवातीची लेक्चर्स रिकॉल करा. हे पर्सनल अकाउंट आहे. ट्रॅडिशनल व्ह्यू पॉइंटनी आपण बघितलं तर हे पर्सनल मधलं इम्पर्सनल आहे, सॉरी रिप्रेझेंटेटिव्ह आहे. पर्सनल मधला रिप्रेझेंटेटिव्हचा प्रकार आहे. आणि मॉडर्न अप्रोच म्हटलं तर इट इज अ लायबिलिटी. व्हाय इट इज अ लायबिलिटी? बिकॉज दॅट अमाऊंट इज पेएबल. त्याला मराठीत बोजा आहे असं म्हणतात. बोजा म्हणजे काय? आपण हा आपल्याच वरती एक लायबिलिटी क्रिएट करून घेतली की मी तुला पैसे देतो. दॅट लायबिलिटी इज क्रिएटेड बिकॉज वी हॅव एन्जॉयड द सर्व्हिसेस. वी हॅव ऑलरेडी एन्जॉयड द सर्व्हिसेस, वी हॅव ऑलरेडी कन्झ्युम द सर्व्हिसेस बट वी हॅव नॉट पेड. मग त्याला आपण लायबिलिटी क्रिएट करणं म्हणतो. मॉडर्न अप्रोच मध्ये ही लायबिलिटी आहे. अँड व्हेन द लायबिलिटी इज इन्क्रीज्ड, लायबिलिटी इन्क्रीज झाली की त्याला आपण क्रेडिट देतो, म्हणून आउटस्टँडिंग एक्सपेंडिचरला क्रेडिट दिलेलं आहे. कळलं? सो हे लक्षात ठेवा की आउटस्टँडिंग एक्सपेंडिचर हे काय आहे? आपलं लायबिलिटी आहे. हे सगळं लिहून ठेवायचंय तुम्हाला, सगळं लिहून ठेवायचं आहे. आउटस्टँडिंग एक्सपेंडिचर कुठे जाणार? लायबिलिटीला जाणार. कळतंय? एक्सपेंडिचर आउटस्टँडिंग म्हणजे काय कळलं? आपण आता आउटस्टँडिंग एक्सपेंडिचर जसं असतं तसंच एक्सपेंडिचर पेड इन ऍडव्हान्स म्हणजे प्रीपेड एक्सपेंडिचर म्हणजे काय आहे ते पाहूयात. नेक्स्ट टाइप आहे आपला प्रीपेड एक्सपेंडिचर. मगाचा होता आउटस्टँडिंग एक्सपेंडिचर, आत्ताचा आहे प्रीपेड. म्हणजेच एक्सपेंडिचर इज पेड इन ऍडव्हान्स. एक्सपेंडिचर इज पेड इन ऍडव्हान्स अर्थ आहे एक्सपेंडिचर इज पेड इन ऍडव्हान्स बिफोर इट इज ड्यू. तो एक्सपेंडिचर ड्यू झालेलाच नाहीये तरी सुद्धा आपण तो पे करून टाकला. असं कधी होऊ शकतं? एक्झाम्पल देते. त्याच्या आधी बेनिफिट्स विल बी एन्जॉयड इन द फ्युचर. जेव्हा आपण ऍक्च्युअली ती जो एक्सपेंडिचर ज्या कारणासाठी करतोय तो कन्झ्युम करणार आहोत, ती डेट पुढची आहे कुठली तरी, आपण त्याच्यासाठी आत्ताच पैसे देऊन टाकतोय. हे मेंटेनन्सची वगैरे कॉन्ट्रॅक्ट करतात. तुम्हाला कधी माहिती असेल तर तुमच्या घरी किंवा कंपनी तुम्ही कुठे पाहिलं असेल तर मेंटेनन्सची कॉन्ट्रॅक्ट करतात 3-3 वर्षांची. किंवा कारचं सर्व्हिसिंग असतं तर 3-3 वर्षांचं सर्व्हिसिंगची कॉन्ट्रॅक्ट किंवा 2-2 वर्षांची कॉन्ट्रॅक्ट केलेली असतात. म्हणजे इन फ्युचर आपण कधी त्यांच्याकडे कार सर्व्हिसिंगला टाकू त्यावेळेला आपल्याला ते सर्व्हिसिंगचं हे देणार. किंवा जेव्हा आपण नवीन 2 व्हीलर घेतो तेव्हा त्याच्यावरती कुपन्स येतात बघा. कुपन्स येतात म्हणजे काय की त्या कुपन्स मध्ये लिहिलेलं असतं की तुमचं फर्स्ट फ्री सर्व्हिसिंग, सेकंड फ्री सर्व्हिसिंग. कधी ते फ्री होईल? जेव्हा तुम्ही ते अवेल कराल. अवेल कराल म्हणजे तुम्ही तुमची गाडी घेऊन 2 व्हीलर घेऊन त्यांच्याकडे जाल, सर्व्हिसिंग करून घ्याल, मगच तुम्हाला ते फ्री देणार. बरोबर आहे ना? म्हणजे ते सर्व्हिसिंग केलं फ्युचर डेटला कधीतरी तुम्ही करणार. आत्ताशी तुम्ही नवीन गाडी घेतली, 1 वर्षभरात पुढच्या जेव्हा जेव्हा तुम्ही त्याचं सर्व्हिसिंग कराल तेव्हा तेव्हा ती कुपन्स वापरून तुम्हाला त्याचा मेंटेनन्स फ्री मध्ये करून घेता येणार आहे. बरोबर? सो त्याचं बेनिफिट इन फ्युचर कमिंग अकाउंटिंग इयर्स मध्ये, फायनान्शियल इयर्स मध्ये तुम्ही ते एन्जॉय करणार आहात. ओके, एक्झाम्पल बघा. मिस्टर ए रेंटेड अ शोरूम फ्रॉम मिस्टर बी फॉर अ रेंट ऑफ ₹10,000 पर मंथ. मगाचच होतं. पुढे काय आहे? ही पेड अ रेंट फॉर 15 months ऑन 1st of April 2022. त्यांनी ते रेंट 15 months पे करून टाकलं फर्स्ट डे लाच. 1 एप्रिल 2022 ला त्यांनी पुढच्या 15 महिन्यांचं रेंट पे करून टाकलं. आता हे जे रेंट पे केलेलं आहे हे कधी पे केलंय? 1st of April 2022. बरोबर? आता 1st of April 2022 टू 31st March 2023 हे आपलं फायनान्शियल इयर झालं पहिलं. हे किती मंथ झाले? 12 months. पण त्यांनी कितीचं दिलंय?
15 मंथ्स म्हणजे अजून 3 मंथ्स पुढचे कुठले, म्हणजे एप्रिल, मे आणि जून. 30 जून 2023 हे जे 3 मंथ्स आहेत, फ्रॉम 1 एप्रिल 23 टू 30 जून 2023, हे पुढचे 3 महिने जे आहेत ना, हे कुठल्या फायनान्शियल इयर मध्ये गेले, पुढच्या फायनान्शियल इयर मध्ये ना. हे एप्रिल 22 टू मार्च 23 इथे इयर संपलं. नेक्स्ट फायनान्शियल इयर एप्रिल 23 टू जून 23 हे 12 महिने आणि हे 3 महिने. इयर चेंज झालं ना मध्ये, इयर ब्रेक झालं. मग हे जे 12 महिन्यांचे 12 इंटू 10,000 होते, त्याचे काय झाले, 1,20,000 पण पे केले, प्लस 3 मंथ्स इंटू 10,000 म्हणजे 30,000 पण पे केले. ते कधी पे केले, इथेच पे केले. म्हणजे टोटल किती पे केले, 1,50,000 पे केले रेंट. टोटली रेंट पे केलाय 1,50,000. पण आपल्याला माहितीये, आपण हुशार आहोत, आपण बायफर्केशन करतो. 12 महिने वेगळं करायचे, 3 महिने वेगळं करायचे. जे 12 महिन्यांचं वेगळं केलेलं आहे त्या 12 महिन्यांची एंट्री चालू वर्षामध्ये एक्सपेंडिचर म्हणून घ्यायची, कारण ते तेवढंच एक्सपेंडिचर आहे. बरोबर, ह्या वर्षीचं एक्सपेंडिचर अकाउंट फॉर करायचंय आपल्याला, बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये राईट करायचंय, तेवढंच 12 महिन्यांचं. पुढचे जे 3 महिने आहेत ते एक्सपेंडिचरला नाही टाकायचे. मग कशाला टाकायचे, आता मला याची एंट्री सांगा. बेसिक तुम्ही एंट्री काय कराल, 1,50,000 प्रीपेड वगैरे सोडून द्या. आता आपण काय एंट्री करणार, रेंट इज अवर एक्सपेंडिचर, रेंट अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. अमाऊंट किती पे केली आपण, 1,50,000, 1,50,000. बरोबर, ही आपली झाली बेसिक एंट्री. ही आपली बेसिक एंट्री झाली. पण मी तुम्हाला म्हणलं तसं फक्त हे जे 12 महिन्यांचे आहेत 1,20,000 तेवढेच फक्त रेंटला पडले पाहिजेत, 1,50,000 नाही. मग हे जे वरचे 30,000 आहेत जे आपल्याला रेंट या अकाउंटला नकोयत, मग ते कोणत्या अकाउंटला टाकायचे, प्रीपेड रेंट असं एक अकाउंट ओपन करायचं. जसं मगाशी आपण आउटस्टँडिंग रेंट अकाउंट ओपन केलं, नॉट येट पेड, तसं इथे एक्सेस पेड, प्रीपेड रेंट असं अकाउंट आपण तयार करायचं. प्रीपेड रेंट अकाउंट डेबिट, त्याची अमाऊंट किती असेल, 30,000. रेंट अकाउंट डेबिट 1,20,000 टू कॅश अकाउंट 1,50,000. कॅश तर गेली आपली 1,50,000, नो डाऊट, कॅश टोटल गेली. त्यातली रेंटला किती टाकायची, 1,20,000 जी करंट फायनान्शियल इयरशी रिलेटेड आहे, जी फ्युचर म्हणजे नेक्स्ट फायनान्शियल इयर मधले जे आत्ता पे केले ते जे 3 महिने आहेत त्या 3 महिन्यांना आपण प्रीपेड रेंट असं म्हणणार आहोत. प्रीपेड रेंट म्हणजे काय, 30,000 इज पेड इन ऍडव्हान्स. आत्ताशी आपण जे फायनान्शियल इयर संपवलेलं आहे, एंड ऑफ द इयर, तोपर्यंत आपण ती शेड युटिलाइज केलीये, पण त्याच्या पुढे पुढच्या 3 महिन्यांसाठी अजून आपण ती शोरूम वापरलेलीच नाहीये. तर त्या 3 महिन्याचे पैसे आपण आधीच देतोय की नाही, बेनिफिट्स आपण अजून एन्जॉय केले का, ती सर्व्हिस त्यांच्याकडनं अजून घेतली का, नाही घेतलेली, पण पैसे देऊन मोकळे झालोय आपण. सो त्याला प्रीपेड रेंट म्हणायचं. प्रीपेड रेंट अकाउंट डेबिट, रेंट अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. मग जर फक्त तुम्हाला प्रीपेडची एंट्री बघायची असेल तर काय होईल, प्रीपेड रेंट अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट अशी एंट्री होणार आपली. बरोबर. सो जर इथे आपल्याला जर्नल एंट्री लिहायची असेल प्रीपेडची, तर ती कशी येणार, प्रीपेड एक्सपेंडिचर अकाउंट डेबिट टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट. बरोबर. आता एक्सपेंडिचर अकाउंट, रेंट अकाउंट कोणता आहे, नॉमिनल अकाउंट आहे. मग प्रीपेड रेंट कोणता अकाउंट असणार, आता हे कॅश ऑब्लिक बँक कोणता आहे, पर्सनल अकाउंट आहे, ते आपल्याला माहिती आहे. सॉरी, रिअल अकाउंट आहे. बँक पर्सनल आहे, कॅश रिअल आहे. सो रिअल ऑब्लिक पर्सनल. पण मग प्रीपेड एक्सपेंडिचर हे अकाउंट कोणतं असेल, विचार करा बरं. वी हॅव ऑलरेडी पेड द अमाऊंट टू द ओनर. रेंट आहे, आपण ऑलरेडी ओनरला ती पे केलेली. आता जरा असा विचार केला, थोडीशी सिच्युएशन बदलते मी, की 31 मार्चच्या पुढच्या 3 महिने जे होते 30 जून पर्यंत आपण त्यांना रेंट पे केला. पण मग आपला विचार बदलला. 31 मार्चलाच आपण त्यांना सांगितलं की आम्हाला हे शोरूम नकोय, आम्ही दुसरीकडे शिफ्ट होतोय. मग पुढच्या 3 महिन्यांचे जे पैसे आहेत ते आपण त्यांना आधीच देऊन टाकलेले आहेत की नाही, ती सर्व्हिस युटिलाइज केलीच नाही.
याचाच अर्थ जर ती सर्व्हिस युटिलाइज नाही केली तर ही इज गोइंग टू पे द अमाउंट बॅक टू अस. दॅट मीन्स दॅट अमाउंट इज रिसिवेबल फ्रॉम द ओनर. कळतंय? इफ द सर्व्हिस इज नॉट रेंडर्ड इन फ्युचर, तोपर्यंत जोपर्यंत ती सर्व्हिस रेंडर नाही केलेली तोपर्यंत वी आर गोइंग टू ट्रीट धिस अमाउंट ऍज ऍडव्हान्स पेड टू द ओनर. मग हा जर ऍडव्हान्स पे केलेला आहे तर त्यांनी तो आपल्याला परत द्यायला पाहिजे इफ द सर्व्हिस इज नॉट रेंडर्ड. म्हणून ही अमाउंट कुठे जाते? ऍसेटला जाते, बिकॉज दॅट अमाउंट इज रिसिवेबल. रिप्रेझेंटेटिव्ह अकाउंट, दॅट अमाउंट इज रिसिवेबल. कुणाला रिप्रेझेंट करते ती? त्या ओनरला. आपण म्हणतोय काय? प्रीपेड एक्सपेंडिचर. म्हणताना इथे ओनरचं नाव आलंय का? बीचं नाव आलं का? इथे कुठे नाही. पण प्रीपेड एक्सपेंडिचर कुणाला प्रीपे केलेला आहे? बी ला. सो इट इज रिप्रेझेंटिंग द पर्सन बी, दॅट द बी विल गोइंग टू पे दिस अमाउंट बॅक टू अस इफ द सर्व्हिस इज नॉट रेंडर्ड. करेक्ट? कळलं? याला म्हणायचं प्रीपेड एक्सपेंडिचर, म्हणून तो ऍसेटला जातो. आता आपण इन्कमचे दोन्ही टाइप्स बघूयात. थर्ड टाइप आहे आपला अक्रूड इन्कम किंवा आउटस्टँडिंग इन्कम. अप्रोप्रिएट वर्ड काय आहे? अक्रूड इन्कम. इन्कम इज ड्यू बट नॉट रिसिव्ड इन द करंट फायनान्शियल इयर. एका फायनान्शियल इयर मध्ये आपल्याला जेवढा इन्कम एक्सपेक्टेड असतं ते ड्यू पण झालेले. वी हॅव रेंडर्ड अवर सर्व्हिसेस, पण समोरच्या पर्सननी, समोरच्या पार्टीने अजून ते पैसे आपल्याला दिलेले नाहीयेत. आपण सर्व्हिस देऊन झालेली आहे, बरोबर? त्याला काय म्हणायचं? इन्कम इज ड्यू बट नॉट रिसिव्ड. एक्झाम्पल घ्या. मगाचच एक्झाम्पल मी तुमचा पॉइंट ऑफ व्ह्यू फक्त चेंज करते. मिस्टर बी ओड अ शोरूम which he had given on rent to Mr. A for rupees 10,000 per month. Mr. B received a rent for 9 months from Mr. A. Rent for 3 months is still receivable. Exactly opposite perception झालं याचं. A नी रेंटवर घेतली होती शोरूम, 9 मंथचं रेंट पे केलं होतं, 3 मंथचं आउटस्टँडिंग एक्सपेंडिचर. आता मी बी च्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी काय बघते? माझी शोरूम आहे, ए ला दिलेली आहे मी रेंटवरती. ए ने मला पैसे किती दिले? आय हॅव रिसिव्ड 9 months रेंट बट आय हॅव नॉट रिसिव्ड 3 months रेंट विच इज स्टील रिसिवेबल फ्रॉम मिस्टर ए. सो दिस इज द व्ह्यू पॉइंट ऑफ मिस्टर बी. आता आपण बी च्या बुक्स मध्ये एंट्री करतोय. बी च्या बाजूने विचार केला तर जो रेंट आपण मगाशी कॅल्क्युलेशन केलं होतं 12 monthsचं, 9 monthsचं रिसिव्ह झालं. 9 into 10,000 ऑलरेडी रिसिव्ह झालेलं आहे 90,000 रुपीज. 3 months म्हणजे 3 into 10,000 30,000 रुपीज नॉट रिसिव्ड, म्हणजेच रिसिवेबल. आणि हे रिसिव्ड. मग हे जर रिसिव्ह झालं तर हे कॅश मध्ये रिसिव्ह झालं असेल. व्हॉट इज कमिंग इन? कॅश इज कमिंग इन. आणि व्हॉट इज अवर इन्कम? रेंट इज अवर इन्कम. सो कॅश अकाउंट डेबिट टू रेंट अकाउंट. इथे कॅश रिसिव्ह झालीये का? नाही झालेली, पण रेंट तर आपण ड्यू झालेला आहे. सो क्रेडिट जे रेंट अकाउंटला जाणार आहे ते जाणारच आहे. रेंट तर फुल इयरचा मिळायलाच पाहिजे. मग आपण ह्याला काय म्हणणार? अक्रूड रेंट किंवा आउटस्टँडिंग रेंट अकाउंट डेबिट. याची अमाऊंट आहे 30,000, याची अमाऊंट होती 90,000. सो टोटल रेंट कितीचं झालं? आपण टोटल रेंट क्रेडिट किती केलं? 1,20,000. कॅश मध्ये 90,000 आणि आउटस्टँडिंग मध्ये 30,000. टोटल रेंट 1,20,000 क्रेडिट दिलं. डेबिट कॅश 90,000 जे ऍक्च्युअली रिसिव्ड, आणि अक्रूड रेंटला डेबिट दिलं 30,000. सो इथे एंट्री काय होणार आहे आपली? अक्रूड इन्कम अकाउंट डेबिट. अक्रूड इन्कम अकाउंट डेबिट, याला आउटस्टँडिंग म्हणला तरी चालेल, टू इन्कम अकाउंट. आता इन्कम अकाउंट आपलं नॉमिनल अकाउंट आहे माहितीये. मग अक्रूड इन्कम ह्याला कुठे जाणार? हे जातं ऍसेटला. पुन्हा एकदा रिप्रेझेंटेटिव्ह. द अमाउंट इज रिसिवेबल फ्रॉम मिस्टर ए. ए इज गोइंग टू पे दिस अमाउंट. सो दिस अक्रूड इन्कम रिप्रेझेंट्स मिस्टर ए. अमाउंट इज रिसिवेबल फ्रॉम मिस्टर ए. सो इट इज अन ऍसेट. पैसे मिळणार आहेत पण फ्युचर डेटला, नेक्स्ट अकाउंटिंग इयर मध्ये किंवा नंतर कधीतरी. सो ह्याला काय म्हणायचं? अक्रूड इन्कम अकाउंट डेबिट टू इन्कम अकाउंट. इन्कम बुक करायचं आहे
पण कॅशमध्ये रिसीव्ह नाही झालेलं म्हणून अक्रूड इन्कमला टाकतोय आपण. ह्याच्यातलं एक्सप्लेनेशन कळलंय तुम्हाला. हे जर्नल एंट्री पण लिहून घ्या आणि ऍसेट नॉमिनल हे पण लिहून घ्या, म्हणजे तुम्हाला कळेल की हे पोस्टिंग होताना कुठं जातं. हे लिहून घ्या. मी चौथा टाईप सांगते आता. आपला चौथा टाईप आहे इन्कम रिसिव्ड इन ऍडव्हान्स किंवा प्री रिसिव्ड इन्कम. या वर्डिंग मध्ये आपल्याला कळते की एक्झॅक्टली काय झाले. द इन्कम इज रिसिव्ड इन ऍडव्हान्स म्हणजेच प्री रिसिव्ड. इन्कम इज रिसिव्ड इन ऍडव्हान्स बिफोर इट इज ड्यू. अजून ते इन्कम ड्यू झालेलं नाहीये. सर्व्हिसेस विल बी प्रोव्हाइडेड ऑन अ फ्युचर डेट. पुढच्या वर्षी कधीतरी आपण ती सर्व्हिस जेव्हा रेंडर करू तेव्हा ते ड्यू होतील, पण समोरच्या माणसाने उधार होऊन आपल्याला आधीच पैसे देऊन टाकलेले आणि आपण ते घेतलेले नाही. कशाला म्हणायचं, लक्ष्मी येते, हो की नाही. मग आपण त्याच्या काय ट्रीटमेंट देणार आहोत आपल्या बुक्स मध्ये. याचं एक एक्झाम्पल, मगाचंच एक्झाम्पल पुन्हा एकदा. मिस्टर बी ओड अ शोरूम विच ही हॅड रेंटेड टू मिस्टर ए. ए आणि बी होता. ए ने मगाशी रेंटवर घेतलं होतं आणि 15 मंथचा रेंट पे केलं होतं. आता बीच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी जर बघितलं तर बी ओड अ शोरूम, ही हॅड गिव्हन इट ऑन रेंट टू मिस्टर ए. ए हॅड पेड म्हणजेच बी हॅड रिसिव्ड an amount of rent for 15 months on 1st of April 2022. Rent is 10,000 per month. 15 months चा रेंट बी ला, आता आपण बी च्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी बघतोय, बी चे बुक्स ऑफ अकाउंट्स राईट करतोय. 15 मंथ्स मधले 12 मंथ्स आहे 2022-23 फायनान्शियल इयर आणि 3 मंथ्स इथे इयर संपलं. एप्रिल 23 टू जून 23. अजून आपण सर्व्हिस दिली आहे का, अजून त्यांनी पुढच्या 3 महिन्याचा रेंट शोरूम यूज केली का, युटिलाइज केली आहे का, नाही. तरी सुद्धा त्यांनी पैसे दिले आपल्याला, हरकत नाही, आपण ते घेतले. सो हे जे पैसे मिळाले आपल्याला, टोटल किती पैसे मिळाले, हे 1,20,000 आणि हे 30,000. सो टोटल पैसे रिसीव्ह झालेत ना, पैसे त्यांनी ऑलरेडी दिलेले. किती पैसे मिळाले, कॅश इज कमिंग इन 1,50,000. सो कॅश अकाउंट डेबिट 1,50,000 टोटल पैसे मिळाले. पण चालू वर्षीचं इन्कम किती आहे आपलं, करंट इयरचं इन्कम किती आहे, यातलं 1,20,000 आणि नेक्स्ट इयरचं इन्कम किती आहे 30,000. नेक्स्ट इयरचं इन्कम या इयर मध्ये बुक करायचं नाही किंवा या इयरचं इन्कम नेक्स्ट इयर मध्ये पण बुक करायचं नाही, त्या वर्षात हिशोब पूर्ण करायचा. मग चालू वर्ष कोणतं आहे 22-23. 22-23 चा रेंट किती आहे 1,20,000. रेंट इज अवर इन्कम. इन्कम्स आर ऑलवेज क्रेडिटेड टू रेंट अकाउंट. किती 1,20,000. मग आता उरलेले 30 कुठे टाकायचे, प्री रिसिव्ड इन्कम टू प्री रिसिव्ड रेंट अकाउंट. किती 30,000. कळताय, पैसे ऑलरेडी मिळालेले आहेत आणि मी असं म्हणू शकते का आता मी नाही एंट्री करत, 1 एप्रिलला एंट्री करेन, पुढच्या वर्षीच्या 1 एप्रिल 23ला, असं नाही म्हणू शकत. ऑलरेडी पैसे आलेत आपल्याकडे, कॅश ऑलरेडी हॅज कम इन टू युअर बिझनेस अँड यू हॅव युज द कॅश. मग तुम्ही असं म्हणू शकत नाही की मी नंतर करते एंट्री म्हणून, किंवा सगळेच्या सगळे 1.5 लाख पुढच्या वर्षी करू, असं नाही चालत. तुम्हाला या वर्षीचं इन्कम डिक्लेअर करायला लागतं, जे आहे 1,20,000 अँड नॉट 1,50,000. 30,000 नेक्स्ट इयरचं इन्कम आहे, कळलं. सो इथे एंट्री काय होणार, कॅश अकाउंट डेबिट 1,50,000, रेंट 1,20,000 आणि प्री रिसिव्ड रेंट 30. ही जर एंट्री स्प्लिट केली तर फक्त प्री रिसिव्ड रेंटची एंट्री काय झाली, कॅश अकाउंट डेबिट टू प्री रिसिव्ड रेंट अकाउंट. बरोबर. मग जर्नल एंट्री जर पास करायची असेल तर कॅश ऑब्लिक बँक अकाउंट डेबिट, कारण पैसे ऑलरेडी मिळाले, रिसिव्ड झालेले आहेत, टू प्री रिसिव्ड इन्कम अकाउंट. बरोबर. कॅश किंवा बँक काय आहे, रिअल किंवा पर्सनल, हे तुम्हाला आता माहिती झालंय. मग प्री रिसिव्ड इन्कम हे काय आहे, अगेन मगाशीच सांगितलं मी त्याच एक्झाम्पल प्रमाणे. समजा ए उद्या येऊन म्हटला की 31 मार्च 23ला त्यांनी आपल्याला येऊन सांगितलं की मला नकोय तुमची शेड शोरूम, मी तुम्हाला परत देऊन टाकतो, हे जे 30,000 रुपये मी तुम्हाला ऍडव्हान्स दिले होते ते मला परत द्या. त्याच्या दृष्टीने ती अमाऊंट रिसिवेबल आहे आणि आपल्या दृष्टीने ती अमाऊंट पेएबल आहे. आपण कोण आहोत, बी. सो मिस्टर, फ्रॉम द व्यू पॉइंट ऑफ मिस्टर बी, दॅट अमाऊंट इज पेएबल टू द कोण, टेनंट. म्हणजे काय, ही आपली लायबिलिटी आहे, बिकॉज द सर्व्हिस इज नॉट येट रेंडर्ड.
still we have received the money. So if the service is not rendered, that amount is payable back to the tenant, right? So hence it is a liability. का लायबिलिटी आहे? सर्व्हिस ड्यू न होता सुद्धा त्यांनी पैसे दिलेत आपल्याला. सो इट इज आवर ऑब्लिगेशन. ऑब्लिगेशन जिथे येतं तिथे लायबिलिटी येते. आपलं ऑब्लिगेशन काय आहे की हे पैसे वी आर गोइंग टू पे बॅक टू मिस्टर ए इफ द कंडिशन इज व्हॉट? द सर्व्हिस इज नॉट रेंडर्ड. पण इफ द सर्व्हिस इज रेंडर्ड, मग आपण हे प्री रिसिव्ड इन्कम नंतर इन्कम मध्ये कन्व्हर्ट करू शकतो. आता या लेवलला तुम्हाला 11thला ह्याच्या रिव्हर्सल एंट्रीज नाहीयेत अॅक्रुअलच्या, त्या मी तुम्हाला 12वी मध्ये शिकवणार आहे. पण ह्याच्या रिव्हर्सल एंट्रीज म्हणजे काय असतात? ह्या ज्या आपण अॅक्रुअलच्या एंट्रीज केल्यात ना, एक एक्झाम्पल देते, नाही तुमच्या लक्षात राहिलं तर सोडून द्या. हे प्री रिसिव्ड इन्कम लायबिलिटीला आहे ना, तर हे जे प्री रिसिव्ड इन्कम आहे हे जेव्हा आपण नेक्स्ट फायनान्शियल इयर मध्ये येऊ, आता आपण या फायनान्शियल इयरचे अकाउंट रायटिंग करतोय, आता आपण नेक्स्ट फायनान्शियल इयरचं अकाउंट रायटिंग करू आणि मिस्टर ए काय करेल? आता 9 मंथचे, तो उरलेल्या 9 मंथचे 90,000 देईल आपल्याला, म्हणजे ह्याची कॅश रिसीव्ह झाली. पण ह्याची रिसीव्ह होणार आहे का कॅश? नाही होणार, कारण त्यांनी आधीच्याच वर्षी हे 30,000 देऊन मोकळे झाला होता. मग या वर्षी आपली एंट्री काय होणार? कॅश अकाउंट डेबिट टू रेंट अकाउंट. मग रेंट अकाउंटला किती पडले? फक्त 90,000 पडले, हो की नाही? मग हे 1,20,000 कम्प्लीट कसे करायचे? रेंटला 90,000 पडले म्हणजे चुकीचं दिसतंय. त्यावेळेला ही जी लायबिलिटीची एंट्री होती ना, प्री रिसिव्ड इन्कम 30,000 ची, ही एंट्री 1 एप्रिलला रिव्हर्स करायची असते. ह्याला रिव्हर्सल ऑफ अॅक्रुअल एंट्रीज म्हणतात. रिव्हर्स कशी करायची? प्री रिसिव्ड रेंट अकाउंट डेबिट टू रेंट अकाउंट 30,000. आता हे 1,20,000 पूर्ण झाले. आता ही एंट्री आपण कशाच्या बेसिसवर केली? हे जे प्री रिसिव्ड रेंट 30,000 ची एंट्री 2023च्या एंडला 31 मार्चला आपण बॅलन्स शीटला दाखवलीये लायबिलिटीला की इथे प्री रिसिव्ड रेंट आहे 30,000. ती जर ओपनिंगच्या म्हणजे मागच्या वर्षीच्या क्लोजिंग आणि चालू वर्षाच्या ओपनिंगच्या जर बॅलन्स शीट मध्ये दिसत असेल तर आणि तरच तुम्ही हे रिव्हर्सल एंट्री करू शकता. प्री रिसिव्ड रेंट अकाउंट डेबिट टू रेंट अकाउंट 30,000 so that in the current year you can complete the amount of 1,20,000. अदरवाइज फक्त 90,000 दिसेल आणि तुमचं बुक्स ऑफ अकाउंटिंग करेक्ट नसेल. कळलं? याला रिव्हर्सल ऑफ अॅक्रुअल एंट्रीज असं म्हणतात. सो हे मी तुम्हाला जे 4 प्रकार सांगितलेले आहेत ह्याच्याच बेसिसवरती आता मी तुमचा प्रॉब्लेम सेट नंबर 10 घेणार आहे, जो फक्त अॅक्रुड इन्कम्स आणि अॅक्रुड एक्सपेन्सेस, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, आउटस्टँडिंग इन्कम, प्री रिसिव्ड इन्कम, प्रीपेड एक्सपेन्सेस याच्या बेसिसवर असणारे कशा कशा प्रकारचे जर्नल एंट्रीज तुम्हाला येतात ते पण मी तुम्हाला सगळं त्याच्यामध्ये दाखवणार आहे. आजच्या लेक्चरमध्ये मी इतकंच घेणार आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये कंटिन्यू आपण करूयात हे लेक्चर. नेक्स्ट लेक्चरमध्ये मी तुम्हाला हे जर्नल एंट्रीज घेईन. नीट लक्षपूर्वक बघा, ह्या कन्सेप्ट समजून घ्या. एकदा पुन्हा हे लेक्चर बघा आणि मगच पुढच्या लेक्चरला हात द्याला जर्नल एंट्रीज करण्यासाठी. ह्या कन्सेप्ट आधी क्लिअर करून घ्या. नेक्स्ट लेक्चर पर्यंत बाय.